राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारानं शरद पवारांची साथ सोडली आहे आणि त्यांना एक मोठा धक्का दिलाय। आता एका आमदारानं शरद पवारांची साथ सोडल्यामुळे शरद पवारांना हा एक धक्का मानला जातो, पण मात्र ते नेमके आमदार कोण आहेत, कशामुळे त्यांनी शरद पवारांना सोडचिठ्ठी दिली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। शरद पवार गटाचे आमदार हे म्हणजे सतीश चव्हाण। सतीश चव्हाण हे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते शरद पवारांसोबत कायमस्वरूपी होते, पण मात्र जेव्हा अजित पवारांचा गट वेगळा झाला तेव्हा ते अजित पवार यांच्याबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले होते। पण मात्र दोन राज्यामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुका लागल्या आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये सतीश चव्हाण यांना निवडणूक लढवायची होती, म्हणून त्यांनी शरद पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं होतं। कारण की अजित पवार हे महायुतीमध्ये होते, मग महायुतीमध्ये असल्यामुळे ज्या ठिकाणाहून ते निवडणूक लढवतात तो मतदारसंघ म्हणजे गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघ। आता या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे प्रशांत बंब हे उमेदवार होते आणि त्याच मतदारसंघामधून सतीश चव्हाण यांना निवडणूक लढवायची होती, म्हणून महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी तिकीट मिळणार नव्हतं, म्हणून त्यांनी अजित पवारांना सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली होती। पण मात्र प्रशांत बंब यांना काटेकी टक्कर सतीश चव्हाण यांनी दिली होती आणि अगदी काही मतांच्या फरकानं सतीश चव्हाण यांचा पराभव झाला। आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे सतीश चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा झालेली होती। पण मात्र पुन्हा एकदा आता सतीश चव्हाण यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणं पसंत केलंय आणि ते त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश सुद्धा करणार आहेत। त्यांच्यावर झालेली जी निलंबनाची कारवाई होती ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे, वापस घेण्यात आली आहे, म्हणून आता सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सहभागी झालेले आहेत। जर आपण पाहिलं तर निवडणुकीच्या अगोदर कोण कोणत्या पक्षात जातं, कशा पद्धतीने जातं, पण मात्र निवडणुका झाल्या की पुन्हा आपण आपल्या पक्षामध्ये वापस येतात, हे चित्र आपल्याला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं। आता ज्या पद्धतीने सतीश चव्हाण यांनी शरद पवारांकडून निवडणूक लढवली पण मात्र पराभव झाल्यामुळे ते पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासोबत वापस गेल्यामुळे एक चर्चा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे। आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।